नमस्कार. आरोग्यशाहीमध्ये मी वैद्य नमिता आणि मी वैद्य भाग्यश्री आपलं स्वागत करतो. आरोग्यशाहीमधलं चौथं अक्षर आहे श. श आहे शास्त्राचा, भारतीय संस्कृतीनुसार चालत आलेल्या प्रथा परंपरांमागचं विज्ञान समजून घेण्याचा. गीत रामायणामध्ये दशरथ राजाच्या तोंडी एक ओळ आहे, धुमासहही भारून जावो नगरी मंत्रांनी. अयोध्या नगरी मंत्रघोषांनी आणि यज्ञाच्या धुमानी भरून जावो अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आणि भविष्यात त्यातूनच श्रीरामांचा जन्म झाला. धूम किंवा धूप आणि धूम्र किंवा धूर यात मोठा फरक असतो बरं का. धूम किंवा धूप हा पूर्वनियोजित आणि विशिष्ट द्रव्य विशिष्ट प्रकारे जाळून बनवलेला असतो. या उलट धूम्र किंवा धूर हा बाय प्रोडक्ट म्हणून तयार झालेला असतो. धूर हा पोल्युशनला कारणीभूत ठरतो, तर धूप हा जंतुसंसर्ग, नकारात्मकता, चुकीचे तरंग यांना दूर करणारा असतो. मंदिर असो, मॉस्क असो, चर्च असो किंवा इतर कोणतेही प्रार्थना स्थळ असो, त्या ठिकाणी विशिष्ट द्रव्यांचा धूप करण्याची प्रथा आजही आढळते. उदबत्त्या, धूपकांड्या, अरोमा लॅम्प्स हे सगळे प्रकार इतकंच नाही तर यज्ञ करणं हे सुद्धा धूपन उपचारात अंतर्भूत असतं. धूप स्वतःच्या सूक्ष्मत्वामुळे अत्यंत परिणामकारक असतो. आसमंतातील प्रदूषण, अशुद्धी दूर करण्याची शक्ती धूपामध्ये असते. काश्यप संहितेमध्ये धूपामुळे जंतुसंसर्ग नष्ट होतो हे पटवण्यासाठी एक गोष्ट दिलेली आहे. ऋषीमुनींच्या आश्रमात राहणाऱ्या लहान बालकांना जेव्हा राक्षस त्रास देऊ लागले, तेव्हा ऋषीमुनी होम, यज्ञ, जप, मंत्रांच्या योगे अग्निदेवांना शरण गेले. प्रसन्न झालेल्या अग्निदेवांनी त्यांना धूप दिला आणि सांगितलं की ह्याच्या नियमित वापरामुळे आश्रमातील सर्वांचंच राक्षस, भूत वगैरेंपासून म्हणजे इन्फेक्शनपासून संरक्षण होईल. तेव्हापासून धूप पृथ्वी तलावर आले आणि घराघरात धूप करण्याची प्रथा पडली. बाळंतिणीला धूप देण्याची प्रथा आपल्याकडे अजूनही चालत आलेली आहे, पण सध्याचं वातावरण लक्षात घेता, प्रदूषणाची पातळी पाहता पुन्हा एकदा घराघरात धूप करणं हे आपल्या सगळ्यांसाठी अनिवार्य आहे. इन्फेक्शनला प्रतिकार करण्यासाठी आणि वातावरणाची शुद्धी होण्यासाठी वेखंड, कडुनिंबाची पानं, तुळशी, वावडिंग, हळद, गुग्गुळ, शुद्ध कापूर, तूप इत्यादी गोष्टी वापरता येतात. कोळसा किंवा गौरी पेटवून तयार केलेल्या निखाऱ्यावर 1-2 चिमूट धूप टाकला तरी त्याचा घरभर छान धूप होतो आणि घरातल्या सगळ्यांचंच आरोग्य उत्तम राहायला मदत मिळते. भारतीय शास्त्रातील परंपरेने चालत आलेल्या अजूनही इतर प्रथांची माहिती करून घ्यायची असेल तर पाहत रहा आरोग्यशाही लोकशाही मराठीवर.